राज्यात यंदाचा ऊस गळीत हंगाम हा 1 नोव्हेंबर पासून सुरू होणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे। मात्र अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त जो काही भाग आहे त्यासाठी शेतकऱ्यांसाठी ऊसाच्या फेरी प्राइस म्हणजेच FRP मधून प्रति टन 15 रुपये एवढी कपात करण्याचा निर्णय देखील घेतला असल्याने शेतकरी नेत्यांनी सरकारवरती जोरदार असा हल्लाबोल केलेला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी हा निर्णय अन्यायकारक आणि दलाली करणाराच असाच आहे असं देखील म्हटलेलं आहे। त्याचबरोबर काँग्रेसचे जे नेते आहेत सतेज पाटील यांनी देखील शेतकऱ्यांकडून काढून घ्यायचं आणि शेतकऱ्यांनाच द्यायचं म्हणजे सरकार नैतिकदृष्ट्या दिवाळखोरच आहे असा देखील थेटपणे आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवरती सतेज पाटील यांनी केलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ऊस गाळप मंत्री समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। यानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या FRP मधून 15 रुपयांची कपात करून त्यामधील 5 रुपये थेटपणे पूरग्रस्त बाधित जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना देणार आहेत आणि त्यानंतर उरलेले 10 रुपये हे मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केले जाणार आहेत। राज्य सरकारचा हा निर्णय कर्नाटकातील कारखान्यांकडे ऊस वळसा न लागण्यासाठी किंवा तिकडे न जाण्यासाठी सीमेलगत कारखान्यांना देखील हंगाम सुरू करण्याची मुभा किंवा परवानगी देणाऱ्या निर्णयासोबतच हा निर्णय देखील घेण्यात आला आहे। यंदा राज्यात एकूण 1250 लाख टन एवढा ऊस उपलब्ध असल्याचा अंदाज देखील बांधला आहे किंवा तशी शक्यता आहे। मात्र ज्यामुळे साखर उत्पादनात देखील वाढ होण्याची शक्यता आहे असं देखील बोललं जात आहे। मात्र हा निर्णय जो काय आहे तो ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तेवढाच धोकादायक असल्याचं देखील शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सांगितलंय। अतिवृष्टीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं एकरी अगोदरच 10 ते 12 टन एवढं उत्पादन घटलेलं असतानाच त्यांच्याच वरती पूरग्रस्तांचा भार लागणं हा अन्याय आहे। सरकारला शेतकऱ्यांच्या पैशातून कपात करण्याचा नैतिक अधिकारच नाहीये, ही खरी दलाली आहे। अशा भानगडी सरकारनं बंद कराव्यात। सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचं नसून साखर सम्राटांच्याच बाजूचं आहे असं देखील राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे। त्यासाठी त्यांनी थेटपणे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं देखील नाव घेतलेलं आहे। त्याचबरोबर त्यांनी सरकारच्या निर्णयाची तुलना घरात सुनेवरती जाच करायचा आणि शेजाराच्या घरात जेवण घालायचं या मनीषी देखील केली। तसंच मुंबई उच्च न्यायालयाच्या एक रकमी म्हणजेच FRP देण्याच्या आदेशाविरोधात सरकारनं सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मागितल्याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले। दुसरीकडे काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनीही या निर्णयावरती थेटपणे तिखट शब्दात टीका केली आहे। ही सरकारची नैतिक दिवाळखोरी आहे। शेतकऱ्यांच्या खिशावरती दरोडा घालण्याचा हा सरकारचा एक प्रकार आहे। पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून 15 रुपये कपात करणं म्हणजे शेतकऱ्यांचा घास काढून घेणं। सरकारकडे इतर स्रोत आहेत का हे शेतकऱ्यावर अन्याय करणारं पाऊल आहे असं देखील पाटील यांनी सांगितलं। त्यांनी भाजप नेत्यांवरती अप्रत्यक्षपणे या टीका करत सरकारच्या धोरणांना देखील काही प्रमाणात जबाबदार ठरले। राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये या निर्णयामुळे असंतोष पसरलेला असून स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलनाची हाक देणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे। मागील काही वर्षी अतिवृष्टीमुळे ऊसाचं मोठं नुकसान देखील झालंय। त्यानंतर यंदा हंगाम सुरू होण्यापूर्वीच अशी कपात जाहीर करणं शेतकऱ्यांना खेदजनक वाटत आहे किंवा हा जो काही सरकारचा निर्णय आहे किंवा तो निर्णय घेतला गेला आहे तो दुर्दैवी असल्याचं देखील म्हटलं गेलं। साखर आयुक्तालयाने देखील दिलेल्या माहितीनुसार यंदा साखर उत्पादन हे 34.9 दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता असल्याचं म्हटलंय, ज्यामुळे निर्यातीसाठी देखील अतिरिक्त साठा उपलब्ध होईल। मात्र शेतकऱ्यांच्या FRP वरती होणारी कपात हा मुद्दा तेवढाच वादग्रस्त ठरत आहे आणि शेतकऱ्यांचा सरकारच्या किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या निर्णयाला हा विरोध होताना दिसतच आहे। मात्र सरकार हे दुसरा पर्याय उपलब्ध न करून देता शेतकऱ्यांच्याच पैशातील किंवा शेतकऱ्यांच्याच पिकातील पैसा हा घेऊन तो निधी घेऊन तो शेतकऱ्यांना देण्याचा आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना देण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे किंवा मानस आहे। मात्र आता शेतकरी नेते आणि शेतकरी कशा पद्धतीने सरकारच्या या जाचक
निर्णयाला विरोध करतात आणि सरकार तो निर्णय बदलतं का हे देखील पाहावं लागणार आहे। एकूणच या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या सह्याद्री एक्सप्रेस चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका। तुर्तास धन्यवाद। नक्कीच भेटूया।